वैराग्याचे शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग मागणीपर या प्रकरणातला घेतलेला आहे महाराज. महाराज या अभंगातून मागणी मागतात काहीतरी. कोणापुढे मागतात तो? जगाच्या मालकाच्या इकडे मागणी मागतात तुकाराम महाराज. काय मागतात? महाराज म्हणतात तेव्हा मला फक्त तुझा विसरू नको पडतो, आणि विसर नाही पडला तर मी तुझं गुण गाईन. पण गुण गाता गाता मला संसारातलं काहीच नको, फक्त संत संग देई सदा. आणि याच कारणाकरता मी पुन्हा पुन्हा जन्माने गुण गाईन आवडी, आणि घ्यायची माझी सर्वजणी. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुम्हाला सांगितला, पण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द बोलणं महत्वाचं असते. पांडुरंग परमात्मा यांच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने आणि तरुण उत्सवी मंडळ यांच्या अथक परिश्रमाने भोग घातलेला हा अखंड सरनाम सप्ताह, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं गाव अंबिकापूर, गेल्या 33 वर्षापासून हा नाम सप्ताह चालू आहे महाराज. 12-36 3 तपाले फक्त 3 वर्ष कमी आहे. 3 तपाची पूर्ती होऊन राहिली आता या कार्यक्रमाची. सुंदर असा कार्यक्रम आहे महाराज. आणि या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान जे असतील हरिभक्त पारायण गुरुवर्य तुकारामजी महाराज सकारामपूरकर, आणि ज्यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम हा चालू आहे असे असणारे आमचे श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य सदानंदजी महाराज गुरुजी गावंडे यांच्या मार्गदर्शनासाठी कार्यक्रम चालू आहे. आणि आपण आपल्या इथं भागवत कथा चालू आहे महाराज. भागवत रसाचा रसपान करीत आपण, आणि ज्यांच्या मुखरबंधातून भागवत कथा आपण ऐकता असे असणारे आमचे हरिभक्त पारायण राम महाराज गवारे सांगलोत यांच्या वाणीतून आपण भागवत कथा ऐकता. आणि कार्यक्रमाची नियमावली जर म्हटलं महाराज तर सकाळी काकडा आहे, दुपारी कथा आहे, संध्याकाळी हरिपाठ आहे, आणि रात्रीचे हरिकीर्तन आहे. आणि आजचा आपल्या कथेचा, आपल्या कार्यक्रमाचा 7वा दिवस आहे महाराज, शेवटचा. उद्या काला आपल्या संप्रदायात काही दंडक आहे महाराज, लिखित स्वरूपात कुठंच नाही, पण साधू संतांना जे लावेल आहे त्याच्यानुसार पहिल्या दिवशी नामपर घ्यायचा, दुसऱ्या दिवशी संतपर घ्यायचा, उपदेशपर घ्यायचा, मागणीपर घ्यायचा, असे परंपरा लागले महाराज. पण लिखित स्वरूपात कुठंच नाही. म्हणून आज 7वा दिवस आहे. आज मागणी पाहिजे, मागणीपर पाहिजे महाराज. आणि मागण्याचा अधिकार महाराज त्यांनाच आहे ज्यानं काही 7 दिवसात इथं केलं असेल. कोणी इथं मागणी मागू शकत नाही. ज्यानं काही 7 दिवसात कोणी झाडून काढलं असेल, कोण काही पट्टी उचलली नसेल, कोण दान दिलं असेल, कोण पंगत घेतली असेल, त्याला आज मागण्याचा अधिकार आहे महाराज. म्हणून हा कार्यक्रम चालू असताना सगळ्यांचा हातभार इथं लागणं महत्वाचं आहे महाराज. तोच त्या मागणी करिता पात्र राहतो महाराज. आणि आजची 7व्या दिवसाची सेवा जागरण पण आहे महाराज, मागणी पण. आणि या कार्यक्रमाला 7 दिवस ज्या कलाकार मंडळी, भजन मंडळी यांनी साथ दिली असे गावातली मंडळी आहे, गोनापूरची मंडळी आहे, कपलेश्वरची मंडळी आहे, भुईखेड सोनखेडची मंडळी आहे, आखतवाड्याची आहे, आणि कासली, म्हातोडी, राहायला कोणतं का लाखोंडा आहे. आणि आपण दररोज ऐकण्याची सेवा दिली महाराज. गोनापूरची मंडळी आहे, आणि या गावातली मंडळी आहे. आता आमचे उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत महाराज. त्यांचे वडील सगळ्यांच्या परिचित आहेत, लक्ष्मण यादगिरी, त्यांचे चिरंजीव आहेत. संगीत विशारद आहेत लक्ष्मण भाऊचे चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज यादगिरी, ते आमच्या सोबत आले. आणि उत्कृष्ट गायनाचार्य अशी विष्णूजी महाराज आखतवाडा, शिवा महाराज जंगले, आणि आमच्या सोबतची सर्व मंडळी महाराज. आणि या गावात ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला
असे असणारे आमचे हरिभक्त पारायण अगदी कंठस्थ जीवलग मित्र आमचे ज्ञानेश्वरजी महाराज इंगळे, उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत महाराज ज्ञानेश्वर महाराज, दररोज त्यांनी सेवा दिली. उत्कृष्ट टेलरही आहेत ते, उत्कृष्ट गायकही आहेत आणि उत्कृष्ट ड्रायव्हरही आहेत. म्हणजे आपण त्याला ऑलराऊंडर म्हणतो, अष्टपैलू क्रिकेटच्या भाषेत अष्टपैलू आहेत महाराज. आणि त्यांच्या सगळ्या गुणापेक्षा एकूण तर अत्यंत महत्वाचा आहे तो त्यांचा स्वभाव. त्यांचा स्वभाव असा आहे महाराज, त्यांच्या संपर्कात कोणी एकदा माणूस आला, त्यांचा व्यवसाय जरी कैचीचा असेल पण त्यांच्या हाती वेल्डिंगची मशीनच आहे महाराज. भेटला की त्याला डाग दिला तो त्यांची स्वभाव आला, सुंदर स्वभाव त्यांच्या माध्यमातून मध्ये येण्याचा योग आला. आणि त्यांच्याच गावातील मंडळी आहे, उत्कृष्ट मृदंगाचे आमचे सुभाष भाऊ आहे इंगळे, सुंदर मृदंग वाजवतात. आणि गजानन भाऊ आहेत, सतीश महाराज खराटे आहेत, ते नाहीत आले पण तुमच्याच गावात आहेत. आणि हे समस्त टाळकरी मंडळी महाराज. आणि आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये कसं आहे महाराज, इथं कोणीही येत नाही, इथं यायला भाग्य लागते. आता गावात काय इतकेच लोक आहेत काय? लोक भरपूर आहेत महाराज, पण सर्वच येतील असं नाही. आता त्या ताईने रात्री म्हटलंच महाराज, सांगितलं होतं, सपना तो हर कोई सजाता है, सबका पूरा नहीं करते भगवान. इस दरबार में तो सब आने चाहते हैं लेकिन आने देते नहीं भगवान. विठाला विठाला विठाला. म्हणून इथं येण्याकरता भाग्य पाहिजे महाराज, तोच येते. पुण्य घरी बसू देत नाही, पाप इकडे येऊ देत नाही. म्हणून इथे येणारे भाग्यवान लोक आपल्या त्यानं सत्संग घडत आहे. सुंदर असा कार्यक्रम आहे महाराज, भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि आज आपलं जागरण प्रकीर्तन आहे. दंड कसं आहे महाराज, लिखित स्वरूपात कुठंच नाही, फक्त लिखित एकच आहे, चरित्र ते उच्चारावे केले देव गोखले. आपण शिस्त पाळतो महाराज, संप्रदायामध्ये शिस्त आहे. शिस्त आहे म्हणूनच जगात एक नंबर वारकरी संप्रदाय आहे. आपला देव महाराज जगात एक नंबर आहे, आपले संत जगात एक नंबर आहेत, आपले ग्रंथ एक नंबर आहेत. पण शिस्त आहे म्हणून हा संप्रदाय उंचीवर आहे महाराज. गजानन महाराज संस्थात पुऱ्या विश्वात महाराज गाजत आहे, पुऱ्या विश्वात नाव आहे. एक बुलढाणा जिल्हाच नाही, अकोला जिल्हाच नाही, महाराष्ट्र नाही, तर पुऱ्या देशभरात गजानन महाराजचं नाव आहे, संस्थांचं नाव आहे. कशा करता? फक्त शिस्त. संस्थांची शिस्त शिकण्यासारखी आहे महाराज. अन्नदान फ्रीमध्ये फक्त शेगाव संस्थांमध्ये होते. म्हणून महाराज शिस्त पाहिजे, आपल्या संप्रदायाची शिस्त आहे. म्हणून आज मागणी पर अभंग आहे. आणि ज्यांना मागायचं आहे महाराज, ते शंका आहे, तो 3 गोष्टीनं परिपूर्ण पाहिजे. तो महाराज श्रीमंतही पाहिजे, उदारही पाहिजे, स्वतंत्रही पाहिजे. मग आपला देव आहे का हो? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे महाराज. ऐका यशश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐशा सत्यवर निगुण तोची भगवंत. 6 गुण आहेत महाराज आपल्या देवाकडे. श्रीमंत किती आहो देव, नाही तर आता यातला एक जरी गुण कमी असला तर तो दानी होऊ शकत नाही महाराज. एखादा श्रीमंत आहे पण तो उदारच नाही, काय काम? पण उदार आहे पण स्वतंत्र नाही, घरी विचार लागते. म्हणून 3 गोष्टीने संपन्न पाहिजे महाराज. मग देव आपला श्रीमंत आहे का हो? नाटाच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, देव किती श्रीमंत आहे. जयाचे नाम पापलाचे लक्ष्मी असे सर्व
जयाचे पाप नाम जयाचे नाम पापनाशी ऐशी लक्ष्मी असे तयदाशी तो हा पुंज राशी सर्व भावे तुका शरण गा इतका श्रीमंत आहे. आता आपण सगळी खटाटोप करतो महाराज, कशासाठी करतो? पैशासाठीच करतो. आता आपण सगळे शेतकरी लोक आहोत, रात्रंदिवस कपाळ कष्ट करतो, रात्रंदिवस काम करतो. कशासाठी? पैशासाठी. आता हे साऊंडवाले दादा आहेत, गजानन दादा. आता हे इथं साऊंड लावून राहिले देवासाठी की पैशासाठी? पैशासाठी. वरती यायचे जाऊ द्या. आता मी इथं कीर्तन करून आलो देवासाठी की पैशासाठी? लोकांनी महाराज कीर्तनकार मंडळी असो साधू मंडळी असो त्यांना टार्गेटच केलं. एक जण मला भेटला म्हणे महाराज सर्व राजकारणी माणसावर ईडी लागलेली आहे, फक्त साधू लोक सुटले म्हणे राजकारणी, आपलं हे कीर्तनकारच सुटले म्हणे. मी तर लाव बेळा माझ्यापासून सुरुवात कर. महाराज फक्त लोकांचं टार्गेट झालं. साधू लोक काय देतात तुम्ही महाराज? काय देतात? अरे तुम्ही नारळी असं देता, कोण्या कंपनीचं देतात तुम्हालाच माहिती. 20 नारळ जमा झाले ते एका नारळाचं काम होतं. 20 नारळ फोडलं पण एकही नारळ चांगलं निघालं. कोण्या कंपनीचे देता महाराज? पण दुपट असं देता, गयात घातलं की असं फसून ठेवा लागते. कानाले माणसात तर कान गरम होता, पण कमरीला बांधा तर कमरीला पुरत नाही. टोपी अशी देता, टोपीला हात धरूनच चाला लागते, आणि हात जर काढला तर होय टोपी आणायला. अशी टोपी देता महाराज. काय देता तुम्ही? काही देत नाही महाराज. महाराज तुम्ही असा ज्ञानोबा तुकोबा एकनाथ नामदेव एक तरी संत दाखवा महाराज. कीर्तन करून त्यांना 10 एकर 20 एकर 100 एकर शेती घेतली. कोणीच नाही महाराज. तुमचे पैसे घेऊन जर लोक श्रीमंत झाले असते महाराज कीर्तनकार लोक, तर कोरोनाच्या काळात त्यांना कंपनीत जायचं काम पडलंच नसतं, भाजीपाला विकण्याचं काम पडलंच नसतं महाराज. काही नाही देतो महाराज. ज्या लक्ष्मी करता आपण रात्रंदिवस तळमळ करतो, रात्रंदिवस काम करतो, ती लक्ष्मी महाराज आपल्या भगवंताची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती दिशी यावे का आठवती. ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस काम करतो, रात्रंदिवस कपाळ कष्ट करतो महाराज, ते लक्ष्मी आपल्या जगाच्या मालकाची दासी आहे महाराज. मग तो किती श्रीमंत असेल, मग उदार आहे का? उदार तो हरी ऐशी कीर्ती चरांचरी, अनंत हे थोरी गाती पुराणे. किती उदार आहे महाराज. सुदामाला फक्त 1 मूठ पोहे दिले महाराज, 1 मूठ. आणि काय दिलं सुदामाला? सुदामा ब्राह्मणा
मुष्टीभर पोळी घेऊन त्याच्या भेटी लागी गेला पण शुद्ध भाव देवकुनिया गाव सोनियासाठी लागा इतका उदार माझा जगाचा मालक आहे महाराज उदार तो हैरी ऐसी कीर्ती चराची अनंत हे थोरी गरजती गा पुराणी म्हणून माझा देव उदार आहे महाराज उपमन्यू बाळ फक्त एका दूध परवाटीसाठी देवाकडे गेला देवाने त्याला क्षीरसागरच दिला महाराज इतका उदार आहे देव बरं भक्ताला काय त्याचा शत्रू होती पुतना मावशी विष घेऊन बाप त्याला मारायला गेलती होती काय केलं महाराज भक्ताला मोक्षच देऊन टाकला इतका महाराज हरी उदार आहे माझा पांडुरंग परमात्मा स्वतंत्र स्वतंत्र किती आहे हो कृष्ण भगवान गीतेत अर्जुनाला सांगतात भागवतगीतेत म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविला प्राणहानी जो जगात चालिता तुझिया तुझी ये सत्य वेदाशी बोलणी सर्वांचे प्रमाण पाठात महाराज आणखी एक प्रमाण घ्या तो या देवाचा देवा बडिया माझा पंढरीराव तो या देवाचा देव बडिया माझा पंढरीराव इतका स्वतंत्र आहे महाराज तिन्ही गोष्टी आपल्या पांडुरंग परमात्मापाशी आहेत मग मागणारा महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मागण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त मी सांगून गेलो 7 दिवस ज्यानं जशी जशी भक्ती केली शीन कोणी झाडलं शीन कोणी पट्टी काढली शीन कोणी हरिपाठ केला शीन कोणी ऐकलं शीन कोणी मृदंग वाजवलं शीन कोणी टाळ वाजवला शीन ज्याने पंगत दिली शीन जशी जशी त्याने 7 दिवस सेवा केली महाराज तशी त्याला आज मागण्याची परवानगी आहे
मागता येतो भगवंताला. आता बरेच लोकांची मानसिकता हवलंय महाराज. 7 दिवस काय कीर्तन ऐकायला लागते. शेवटी काल्याचे कीर्तनाला गेले की आले 7 दिवस 8 दिवस. कोणी शिकवलं महाराज तुम्हाला? असं चालत नाही. 1 तारखेला ज्यावेळेस पगार घ्यायला जाताना तुम्ही 30 दिवस अगोदर काम करावं लागते महाराज, तेव्हा 1 तारखेला पगार मिळतो. तसं नाही महाराज. आणि तसंच तो व्यवहार आहे, तसाच हा व्यवहार आहे. मग तुम्हाला काल्याचे दिवस भांडण दास किती गात आणि आम्हाला प्रसाद देतो पंढरीनाथ. मग मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून. आणि त्यांचा अधिकार काय महाराज? तुकाराम 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 नाम घेता कापे अम. महाराज तुकाराम महाराजांचा जो अधिकार पाहिला ना, असा महात्मा जन्माला येणच नाही. थोर असा महात्मा जन्माला आला तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहताना महाराज तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायात काटा रुताव आणि माझ्या जगाच्या मालकाला काटा काढण्याकरता यावा, इतका तुकाराम महाराजांचा अधिकार. रेणू या तो कोणा तुका आकाश आहे एवढा. वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठेवा. इतके तुकाराम महाराज थोर महाराज. आणि त्यांची वंश परंपरा, महाराजांच्या वंश परंपरेचा विचार जर केला ना, विश्वंभर बाबापासून तो वल्लभापर्यंत पंढरीची वारी महाराज. पंढरीची वारी पण तुकाराम महाराजांच्या वडिलाचं नाव होतं वल्लोबा, पण आईचं नाव होतं कणकई माता. दर 15 दिवसानं वल्लोबा वारीला जात महाराज. दर वारी विश्वंभर बाबापासून तर वल्लोबापर्यंत. आणि वल्लोबा वारीला गेले, वारीहून वापस आले की तुकोबाच्या आईचं होतं माझ्या नाव कणकाई माता. वल्लोबा वारीहून परत घरी आले की कणकाई मातेला हाका मारत महाराज, ए कणकाई आतून आवाज यायचा महाराज. जी काय तो देव, काय ती चंद्रभागा, काय ते वारकरी, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, येवाच वाटत नाही घरी. कणकाई माता महाराज रडत जाय. कणकाई माता म्हणे, आम्हाला नेणावं एखाद्या वारीला, आम्हालाही दर्शन घ्यायचं आहे देवाचं. पण वल्लोबा महाराज का नेत नव्हते?
तुम्हाला सांगतो बायेसारखं भाविक या जगात कोण नाही. पण बायेच्या ठिकाणी एक दोष सांगितला महाराज. पण दोष असा आहे, बाया काही ना काही देवाला मागतात, मागतल्याशिवाय राहत नाही. बाया खूप भावनिक आहेत महाराज, बायासारखं भाविक कोणी नाही. बाया माणसापेक्षा कामही जास्त करतात महाराज. माणूस 8 घंटे काम करते तर बाई 16 घंटे काम करते. तुम्ही पहा, पायटी 5 वाजता उठते तर संध्याकाळी 11 वाजे लोक बाया काम करतात महाराज. आणि माणूस 10 ते 5, 10 ते 7, पण तिकडून आल्यानंतर तो माणूसच पाय दाबायला लावते. आता 16 घंट्यावाल्याचे पाय दाबाव की 8 घंट्यावाल्याचे हो? हा, 16 घंट्याचे. आंघोळीला हा जाते पण पाणी तिला टाकायला लावते. आंघोळ हा करते पण टावेल तिला आणायला लावते महाराज. बाया खूप बाया. आणि ज्या माता माऊलीचा पती जर दारू पित असेल तिला तर धन्यताच आहे महाराज. जे माता माऊली दारूवाल्याचा संसार करते ना तिला खरोखर धन्य आहे. जावे त्याच्या वंशतेव्याकडे, तिची धन्यताच आहे महाराज. दारूवाल्याचं काय सांगता महाराज. एक दारूवाला गाडी घेऊन निघाला आणि पत्नी त्याच्या मागे बसलेली होती आणि निघाला महाराज जोऱ्यानं दारू गाडी चालवत. समोर गतिरोधक होता. गतिरोधक असताना त्याच्या पत्नीच्या पायात चप्पल पडली. मग ती बाई थांबा 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 थांबा. मग तो लगेच काय थांबते, जरा लांब गेला थांबला. ती बाई उतरली आणि चप्पल आणायला गेली. चप्पल आणायला गेली, त्या सडकच्या बाजूने एक मॅट बाई होती. ती अशी काही यसून राहिली होती, कागद हे ते. मग तिनं पाहिली गाडी उभी आहे. ती आली महाराज गाडीजवळ आली आणि गाडीवर बसली. या दरवाल्याला वाटलं आपली पत्नी बसली. पत्नी राहिली महाराज जागेवर, तो गाडी घेऊन निघून गेला. एक दारूवाला महाराज गटारात पडला. रात्रीची वेळ होती, पावसाळा होता, भिजल्या चमकत होत्या. हा त्या गटारातून म्हणते, काय लगा देवा, काय चेंडाने घेऊन राहिल्या, अशा अवस्थेत माझा फोटो काढतं का म्हणे. म्हणून दारूवाल्याचा महाराज जे संसार करते ना बाई, खरोखर धन्य आहे त्या बाईची. पण बाया हो, तुम्हाला एक उपाय असा सांगून जाईल. तुम्ही म्हणसाल की काय नंदू महाराजनं उपाय सांगितला आपल्याला. तुम्हाला द्यायचं असलं मला तर नंतर दे जा. आता 50-50 हजाराचे इंजेक्शन देतात मला दारू सोडण्यासाठी. इंजेक्शन तर 50 हजाराचं. आणि ते दारूवाले इकडून दारू पितच जातात 50 हजाराचं इंजेक्शन घ्यायला. पण तिकडून आला की तो झाला चालू. पण आपल्याला काही पाहिजे नाही तुमच्याकडून. तुम्हाला वाटलं दारू जर सोडली तर नंतर मग 1 एकर 2 एकर काय द्यायचं ते द्या मुला. उपाय असा आहे मावल्यांनो, तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम स्वयंपाक करता. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. सकाळी जर 1 तास तुम्ही स्वयंपाक केला, त्या स्वयंपाकामध्ये जर तुम्ही रामकृष्ण हरीचा जप केला मावल्यांनो, तर 5000 जप होईल तुमचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला आणखी एक चान्स आहे संध्याकाळी 1 तास. त्या एका तासामध्ये आणखी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रातचा 5000. किती झाला? 10,000. 10,000 जपाचं जेवण जर तुमच्या त्या महात्म्याला झालं, त्याला मी बेवडा म्हणणार नाही. महात्मा, त्या महात्म्याला जर तुम्ही 2 टाइम जेवण दिलं, तो महाराज स्वयंपाक राहण्याने तो प्रसाद होईल. पण तो प्रसाद त्याला जर 2 महिने खाल्ला तर त्याचं चित्त बदलणार. आणि चित्त जर बदललं तर तो दारू सोडून मार. म्हणून ज्या माता माऊलीचा स्वयंपाक करता की ज्या माता माऊलीनं जप केला, जिचा पती दारू पिते, त्याची नक्की दारू सुटीन. हे नारदाच्या गादीवर बोलतो महाराज. विठाला विठाला विठाला. म्हणून बायाच्या ठिकाणी एक दोष आहे महाराज. त्या देवाला काही ना काही मागतातच, मागतल्याशिवाय राहत नाही. मग कणके माता म्हणे, ना मला एकदा तरी वारील ना, मला देवाला पायाच आहे. मग बल्लोबा म्हण, तू मागशील काय म्हणे. मला मागायचं काय काम आहे, आपल्याकडे काय नाही म्हणे. काय दिलं नाही पांडुरंगानं आपल्याला. 350 एकर जमीन आहे, 12 गावची जहागीर आहे, सोनं लानं नौकर चावकर सगळंच आहे म्हणे माझ्याजवळ. फक्त इतकंच ना, माझ्या पोटी संतान नाही. बल्लोबा म्हणे, हेच तर मागशील तू. नाही म्हणे मागेल. मला एक तर न्या. बल्लोबानं नाही.
मला म्हणे तुमची शपथ, तुमच्या गळ्याची शपथ एकदा मी देवाला काही मागणार नाही. बल्लोबा तयार झाले महाराज. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला गेले. पंढरपूरला चंद्रभागी स्नान केलं. बल्लोबा म्हणता, ए कणकई ऐक ना ग, देवाला मागशील काय? कणकई माता नाव नाही मागत ना. देवानं काय कमी केलं? 350 एकर जमीन आहे, 12 गावची जहागीर आहे, सोनं लानं नोकर चाकर सगळंच आहे आपल्याला, मला काय मागा लागते? चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, चोखोबा पायरीचं दर्शन घेतलं, महाराज नामदेव पायरीचं दर्शन केलं आणि गाभाऱ्यात गेले. गाभाऱ्यात गेल्यानंतर आणखी वल्लोबा म्हणतात, ये कणकई ऐक ना ग, मागशील का? कणकई माता नाही मागणार. पुरुषांची बारी वेगळी, महिलांची बारी वेगळी. कणकई माता अगोदर देवाजवळ गेली आणि देवाजवळ पहिल्यांदाच जाण्याचा योग होता महाराज. आणि देवापाशी गेल्याबरोबर देवाला कणकई मातेनं पाहिलं, पाहिल्या वेद लावले. महाराज देवाचा स्वभाव असा आहे, एकदा त्याच्या इकडे गेले की तो चित्त चोर आहे. पाहिल्यात वेद लावे, बैशी जेवी जळवणी. त्याला पाहिलं महाराज, कणकई मातेच्या डोळ्यात धारा लागल्या. काय रूप आहे देवाचं! राजस सकोमा मदनाचा पुतळा, रविशेष कळा लोपदिया. राजस सकोमा मदनाचा पुतळा. त्याला पाहिलं महाराज वेद लागतात. कणकई माता त्याला पाहतच बसले. सुंदर शिकवलं नाही महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा सुंदर गौरव आहे महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंद, देवाचा स्वभाव आहे महाराज. मग कणकई मातेचं तोंड चूप होतं महाराज, पण मनात आलं. मनात काय आलं? देवा आता किती दिवस वारी करावी, आम्ही थकलो आता, आमचा वंशवाळा म्हणून तुला सांगत नाही, पण या पंढरीची वारी चालू राहिली पाहिजे म्हणून एखादा मुलगा दे. मग आता बसलेल्या मंडळीला मी एक प्रश्न विचारतो महाराज. कणकई मातेच्या मनात आलं, फक्त मनात. मग मनात जर आलं तर देवाला काय मागायचं काम हो? देवाला मागायचं कामच काय? जो मनात आला तो ओळखतो, त्याला मागायचं कामच नाही महाराज. पण आपण नुसतं टेन्शन घेतो, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, काय होईल महाराज? नुसतं टेन्शन घेतो महाराज आपण. आणि तुम्ही कोरोनाच्या काळात पाहतो मी, कोरोनाच्या काळामध्ये महाराज विडाला 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 आपण महाराज कोरोनाच्या काळात सर्वजण शिकलो. आपलं कसं होईल कसं होईल कसं होईल प्रत्येक जण चिंता करत लागत होतो, पण तारलंच नाही देवानं, आपल्याला बाहेर काढलंच की कोरोनाच्या. म्हणून चिंता करूच नका माझं कसं होईल माझं कसं. फक्त टेन्शन इतकं घ्या की आपल्याला एक दिवस जाणार आहे, आपल्याला एक दिवस जाणार आहे महाराज. तुम्ही जाण्याचा ताण घ्या. कोरोनाच्या काळात महाराज डॉक्टर लोकांनी सांगितलं की अंडे खा. आता डॉक्टरांना सुद्धा थोडी बुद्धी पाहिजे. इथं बैल खाणारे मेले, अंडे खाणारे काय मरते ना महाराज.
मरणं आहेच तुम्हाला. तुम्ही काही खा, अंडे खा, काजू खा, बदाम खा, व्यायाम करा, तालिमा करा, पण तुम्हाला मरण आहे. एक दिवस महाराज मरणच आहे. मग मरण आहे ना, असंही मरण आहे तसंही मरण आहे. मग माळ घालून मरा ना, देवाचं चिंतन करून मरा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक हे संस्कृती आहे महाराज, माणूस मेला की त्याला तसं जाळत नाही, तुळशीचे पानं त्याच्या तोंडामध्ये घालतात. 2 तुळशीचे पानं त्याच्या तोंडामध्ये घालतात. तो महात्मा दारू पिणारा असो, मांस मच्छी खाणारा असो, तरी त्याला तुळशीचे पानं पाहिजेत. पण मी म्हणतो तुमच्या अंबिकापूरमध्ये जर असा एखादा महात्मा मेला असेल, गेला दारू पिणारा, तर तुम्ही हे पद्धत बंद करा. ज्यानं आयुष्यभर कोंबड्या खाल्ल्या त्याला त्या तुळशीच्या पानात काय होणार महाराज? त्याला कोंबडीचे 2 फक घाला त्याच्या तोंडामध्ये, मोक्ष भेटेन त्याला. मोक्ष भेटेन महाराज त्याला. आपलं एक सायन्स महाराज चंद्रावर गेलो, पण आपण जो खाणारा पिणारा त्याचे अस्त्या घेऊन काशीला जातो. कशाला काशीला जाता महाराज? एखाद्या नाल्यामध्ये टाकून द्या. तो जो मरणार आहे तो तो जाणारच आहे, पण जो नेतो काशीला तो सुद्धा महाराज नरकात जाणार आहे. म्हणून महाराज तुम्ही काही करा, तुम्हाला मरणच आहे. म्हणून मरण आहे ना, मग देवासाठी वेळ द्या, देवासाठी टाइम द्या, देवासाठी भजन करा. आता बरेच लोक म्हणतात आमचं कसं होईल, आमचं कसं होईल. काही नाही महाराज, देवाचं चिंतन करत राहा. तुका म्हणे घालू तयारी भार वाव हा संसार देवापायी. देवावर भरोसा ठेवा, देवाचं चिंतन करा. आता जुने लोक म्हणत बा, बरेच लोक म्हणतात मी हात आमचा संसार आहे, मी हात हे सगळं चालत आहे. तुमच्या वाचून महाराज इथं काहीच राहत नाही. जुने लोक म्हणत सोन्याजी गेले, आपला इंदिराजी गेले, आता कसं होईल? सोन्याजी आल्याच ना, पण सोनियाजी गेल्या, मोदी साहेब आले. आता मोदी साहेबही गेले, पुन्हा कोणी येईल? नित्य ज्याच्यात बदल होत राहतो महाराज. असं हे जग आहे. मग तुम्ही मरणार आहे ना, तुम्ही मरणाची तयारी कधी करता? तुम्हाला मुलगी झाली, तुम्ही लगेच तिची पॉलिसी काढता, तिच्या लग्नाची व्यवस्था लावता. बंगला कसा बांधावा, घर कसं बांधावा. 2024 चालू आहे, 2025 ची तयारी तुम्ही चालू आहे महाराज. पण मरणाची तयारी कधी करसान? तुम्हाला एक दिवस जाणार आहे महाराज. म्हणून मनात आलं गड्या देवाच्या, कणकई मातेच्या, पण मनात आला ना तर मनात देव ओळखतो. तुम्ही चिंताच करू नका. कणकई माता बाहेर गेल्या, कणकई माता बाहेर गेल्यानं आत बोल्लोबा आले. बोल्लोबा येत असताना दुरूनच देवानं बोल्लोबाला जय हरी घातला. जय हरी बोल्लोबा, जय हरी जय हरी. बोल्लोबाला महाराज कळलं, आज दुरून देवानं जय हरी घातला. ज्यावेळेस दर्शनाला जावं त्यावेळेस मान देवाची खाली असे, भक्तीच्या वजाने देवाची मान खाली असे. पण आज दुरूनच देव नमस्कार करून राहिले, जय हरी घालून राहिले. म्हणजे काही ना काही कुटाणा कणकई मातेनं केला, काहीतरी मागितलं. देव म्हणत का बल्लोबा मागितलं काहीच नाही, फक्त मनात आलं. मनात आलं कणकई मातेचं. पण मनात आलं ना, मनाचे संकल्प पावेले सिद्धी, जरी राय बुद्धी याचे पै. मनातलं देव ओळखतो महाराज. आता बल्लोबा मी व्याजासहित नाही झालो, अशी परंपरा महाराज तुकाराम महाराजांची. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज देवापुढे मागतात. काही महाराज अभंग आहेत असे, काही मागणे गे आम्हानुचिता, वडिलांची रीता जाणता. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकाराम महाराज म्हणतात देवागड्या, संसारातलं जे अनुचित आहे ते तर तुला मागणार नाही, पण परमार्थ उचित जे आहे ते तुला मागल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 आता उचित काय आणि अनुचित काय? उचित सांगतो बाय. आता तुमची साडी फाटली, साडी फाटली, तुम्ही तुमच्या पतीला म्हटलं अहो माझी साडी फाटली ना, मला एखादी अकोल्याला जाऊन 400-500 रुपयाची साडी आण ना. हे मागणी उचित आहे की अनुचित आहे बायांनो?
योग्य आहे की अयोग्य आहे? माझी साडी फाटली, मला एखादी दुसरी साडी आणा. चांगली मागणी आहे की वाईट मागणी आहे? उचित मागणी आहे मला. आणि तेच साडी त्या बाईनं पुऱ्या गावात फिरवली, 2 दिवस दाखवली, हिला दाखव, तिला दाखव, तिला दाखव, तिला दाखव. पण 2 दिवसानं घरी आली, पुऱ्या गावचं स्वच्छता अभियान केलं त्या बाईनं. आणि मग बाथरूम मध्ये टाकली. आणि ते बाथरूम मध्ये टाकली असताना ते पतीला म्हणते, अहो एवढी धुवून काढता काय? साडी घेऊन मागणं महाराज उचित आहे, पण धुवून मागणं हे अनुचित आहे. म्हणून काही मागणे अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. मग तुकाराम महाराज तुम्हाला काय पाहिजे? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या, हे चिताने हेची दान दे का देवान, तुझा विसर न व्हावा. ऐक ना माय बापा हो, कोणाचाही विसर झाला चालेल तुम्हाला, पण देवाचा विसर नाही झाला पाहिजे. देवाचा जर विसर तुम्हाला झाला तर कोण सोडीन तुम्हाला? कोण वाचवेन या जगात? तुम्ही जे म्हणता ना, हे माझं, ते माझं, ते माझं, तुमचं काहीच नाही महाराज. इथं देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे. इथं काहीच नाही महाराज आपलं. हे सर्व महाराज नश्वर आहे. आपण त्याच्यासाठी दाटापिटा करतो, पण देवाचा विसर पडतो. कोरोनाच्या काळात महाराज सगळ्यांना अनुभव आला. कोरोनाच्या काळात शेजारचाही माणसाला जोड नाही. जितके मित्र असतील, जितके सोयरे सगळे सगळे असतील, दूर राहत महाराज. कोणी नाही आलं. शेजारचा महाराज शेजारकडे पाहिना, किती बिमार असेल आपण घेऊन पाहिना कोरोनाच्या काळात. तेव्हा महाराज आम्हाला अनुभव आला. आता आम्ही इतकं फिरतो, इतके कार्यक्रम करतो, हे करतो, कितीतरी आमचे मित्र आहेत, संबंधित आहेत, पण एकाचाही कोरोनाच्या काळात फोन नाही आला. तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? नाही महाराज, कोणाचाच नाही. त्यावेळेस आम्हाला अनुभव आला. जन हे सुखाचे दिला घेतलाचे, अंत हे कार्याचे नाही कोणी, नाही कोणी. अंत हे काळीचे नाही कोणी. सगळे महाराज सुखाचे आहेत. तुमचा जोपर्यंत तुमचं चालते आहे ना, तोपर्यंत सगळे तुमच्यात महाराज. पण तुमचं काय एकदा बिघडलं तर मग तुमचं पुण्य. म्हणून महाराज कोणाचाही विसर पडू द्या, पण देवाचा विसर नाही पडला पाहिजे. देवाचा जर विसर पडला आपल्याला तर आपल्याला कोण सोडीन महाराज. रामायणात एक सुंदर प्रसंग आहे महाराज. जगाचा मालक श्रीराम प्रभू आणि रावण याचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना संध्याकाळची वेळ होती महाराज.
समुद्रकाठी प्रभू बसलेले होते आणि भात्यातला एक एक बाण काढत होते आणि त्याला टोक देत होते. टोक देत असताना ते लाल तंबूर व्हायचे आणि लाल तंबूर टोक झालं त्याचं की त्या चिखलात ते रोवत असत आणि चिखलात रोवल्यानंतर 10 मिनिटांनी बाहेर काढला प्रभूने बाण. त्याला रक्त आलं महाराज, त्याला रक्त लागून आला महाराज. देवाच्या लक्षात आलं आपल्याकडून काही पाप झालं, आपल्याकडून काही हानी झाली. देवाने चिखलात हात घातला महाराज. हात घातल्यानंतर बाहेर काढलं, हाती एक बेंडूक आलं. बेंडूक आला महाराज. बेंडूक थरथर थरथर कापत होतं आणि शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभूनं बेंडकाला म्हटलं, का रे लेका काही गरज नसतात ना, रातभर ट्राय करतं पुरं गाव जागी करतं, पण आज तुझ्या पोटामध्ये इतका बाण खुपसला पण तू काहीच नाही केलं. त्यानं उत्तर खूप सुंदर दिलं महाराज. तेवढं उत्तर ऐका बस कीर्तन सार्थक झालं. तो बेंडूक म्हणे, देवा ज्याचा आम्ही धावा करा, ज्याला आम्ही नामस्मरण करा, ज्याचा पुकारा करा, तोच जर आम्हाला मारायला लागला देवा, आम्ही धावा कोणाचा करा, आम्ही धावा कोणाचा करा. म्हणून मला सर्वांचा विसर झाला तर चालेल, पण देवाचा विसर तुम्हाला नाही व्हायला पाहिजे. विडाला 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 देवच तुम्हाला सोडील महाराज प्रत्येक ह्याच्यातून. म्हणून देवाचं चिंतन करत चला. अभंग पाहून घ्या तुकाराम महाराज. नको नको म्हणा गुंतू माया झाली आणि काळ आला जवळी, काळाची हिवटी पडेल बा जेव्हा, सोडविना बंधू पाठीशी बहीण शेजीची कामिना, सोडविना देशाचा चौधरी आणि कसं आहे रे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तू कमाले तोला सोडविना तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. मग देव आपल्याला महाराज देवाशिवाय कोणी सोडते काय. मग देवाचं चिंतन करत चालला, देवाला वेळ देत जा. कधी महाराज 3-3 तास जातील. आता तुम्ही चॅटिंग करता मोबाईलवर, कधी 3-4 तास जातील माहित नाही. लुडो खेळता, कधी वेळ जाईल माहित नाही. ऑनलाईन रमी खेळता, कधी 4 तास जातील माहित नाही. कीर्तनात मोबाईल पाहता 2 तास कशी कीर्तनात जातात माहित पडत नाही. मग देवाला वेळ दे ना महाराज. देवाला वेळ देत चला, देवाची आठवण करत चला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो, प्रेम कर लो भगवान से, प्रेम कर लो भगवान से. देवाला प्रेम करा महाराज, देवाची आठवण करत जा. याद आए ना उनके कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. भजन करत राहा महाराज, देवाची आठवण करत चला. देवाचं चिंतन करताना तर कोणाचं करता. वेळ देवासाठी नाही देसान तर कोणाला देसान. तुम्ही म्हणता ना माझे बायको पोरं हे नाही म्हणा, तुकोजी महाराज सुंदर प्रमाण.
तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागची चोर मेलावरती तुझ्या कोणत्यावर पडतील म्हणके फार घे 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 हरिनाम घे माया चारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो ठाय ठाय या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी म्हणून महाराज बायको पोरं सगळे महाराज दरवाजापर्यंत आहे फक्त एक पांडुरंग परमात्माच तुम्हाला तुमची चिंता फक्त एका देवालाच म्हणते अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू म्हणून देवाचं भजन करत चला देवाचं नामच म्हणून करत चला आणि देवाचं भजन ना करसान महाराज तर आमचे एकनाथ महाराजचा पिंगळा फेवर आहे महाराज हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी
नाथ महाराजांचा पिंगळा आहे महाराज, फेवरेट आहे. एक एसटीत बसला, तिकीट काढलं आणि तिकीट काढून खाली उतरला आणि नाचू लागला. आपण कंडक्टरला फसवलं म्हणे. तुम्ही सांगा माऊलीत, कंडक्टर फसला की हा फसला. तसंच आहे महाराज. साधू संत सांगतात तुम्हाला भजन करा, देवाचं चिंतन करा. तुमच्याचं आयुष्य फार तो आहे महाराज. अल्प आयुष्य मानव देव, शत गणिले ते अर्धरत्न खाय. त्यामध्ये बालत्व पिडाक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. राम राम स्मारा. तुम्ही रामाचं भजन करा महाराज. रामाच्या भजनानं दगलत तरले. तुम्ही आपण तरणार नाही काय? राम नाम आधार है जिनका, राम नाम आधार है जिनका, जन्मे राम बनाते हैं. जिस पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. जिस पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. रामाच्या नावानं जगलं तरी महाराज तुम्ही आपण त्यांना नाही. आपलं आयुष्य किती आहे महाराज? 100 वर्ष. 100 50 गेले. किती राहिले? झोपेत गेले 50. आपल्या इकडे किती बाकी राहिले? 50. 50 ते 10 वर्ष बालवयात गेले. किती राहिले? 40. 40 महाराज 20 वर्ष शिक्षणात गेले. किती उरले? 20. आता इथं पोरं नाही झालं. पोरं बरोबर होत आहेत आता पटपट. आता लहान लहान पोरं आहेत महाराज. शाळेत एक मुलगा 2 दिवस गेला नाही. सोमवारी गेला नाही, मंगळवारी गेला नाही. मग त्याला गुरुजी विचारू लागले, का रे सोमवारी का शाळेत आला नाही? तो म्हणे, गुरुजी माझी चड्डी म्हणे मी पाण्यात ओली झाली. आता मी वाळू घातली म्हणे. काय सांगता येईल झालं? कधी पावसाळा सुरू झाला म्हणे. उन्हाळ्यात पावसाळा आहे, हिवाळ्यात पावसाळा आहे. चड्डी सोकली नाही म्हणे. बरं ठीक आहे म्हणे. मग मंगळवारी का नाही आला रे? मंगळवारी म्हणे आलतो गुरुजी, तुमच्या घरापर्यंत आलो, पण मंगळवारी तुमची चड्डी सोबत होती म्हणे, म्हणून मंगळवारी आलो म्हणे. गुरुजी म्हणत शाळेत कोणता पोरगा हुशार आहे? कोणते पोरगा हुशार आहे? 2-4 जणी हात वगैरे केला महाराज. तो म्हणे मी हुशार, तो म्हणे मी हुशार, तो म्हणे मी हुशार. मग गुरुजीला माहित होतं कोणता हुशार आहे. गुरुजी म्हणे हा हुशार आहे. ठीक आहे, राय रे उभा. त्याला उभं केलं. त्याला गुरुजी विचारू लागले, साहेब विचारू लागले, 35 आणि 35 किती रे? तो म्हणे 80. तो म्हणे 80. मग ते साहेब गुरुजीकडे पाहू लागले. गुरुजीकडे पाहू लागले. गुरुजी म्हणत, सर हा तरी 80 पर्यंत आहे, पण जे 2-4 हात वर होते का नाही, हे तर 125-150 पर्यंत आहे. म्हणून याला तरी 12 महिन्यात म्हणे मी 80 पर्यंत 70 पर्यंत आली म्हणे. असे मुलं फार हुशार आहेत महाराज. एका मुलाला विचारलं, का रे रेल्वे पासिंग होत असताना गेट का लावतात? तो म्हणे सोपी आहे गुरुजी, रेल्वे गावात धसू नये म्हणून ते गेट लावून घेतात म्हणे. म्हणून पोरं भरा, इथं पोरं नाहीत महाराज. म्हणून आपलं काय 50 वर्ष आपल्या इकडे उरले होते. 50 ते 10 वर्ष बालवयात गेले. 20 वर्ष शिक्षणात गेले. उरले किती? 20 वर्ष. 20 वर्षातून 3 वर्ष कोरोनात गेले. किती उरले? 17. आता 17 तुम्ही लग्न करसान, MBBS डॉक्टर होसान, घर बांधसान, काय करसान महाराज? काही नाही होत. फार कमी आयुष्य आहे. म्हणून देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा. कायची गॅरंटी आहे महाराज? कायची गॅरंटी आहे? पण या जीवाची गॅरंटी नाही. पाख पाखडी सरे, पाख पाखडी माशी तव पकडे तव ये सरे, क्षण भंगूर नाही भरोसा. या देवाचा भरोसा नाही महाराज, कधी जाईल तर. आणि एक दगलावरची रेस आहे महाराज. तुम्ही जीवनात काही कमाई करसान, कोणतंही पद गेलं तुम्ही वापस आणतात, प्रॉपर्टी गेली वापस आणसान, नोकरी गेली वापस आणसान, पण जीवन जे आहे महाराज ते वापस पुन्हा नाही. एकदा जीवन गेलं ना महाराज गेलं. म्हणून देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. कबीर महाराज म्हणतात महाराज,
देवुरा दो दिन का महिमा अब तुम कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे बाल्यावस्था खेल में गमाया तरुण हुआ तो समय गमाया देवुरा अब तुम कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे काही नाही मला 2 दिवसांच्या जेवण आणि तुम्ही गेले की नाही कोणी तुमचं नाव काढत नाही. भारतरत्न पुरस्कार होता महाराज लता दीदी मंगेशकरला. 50,000 गाणी गायले लता दीदीनं. 50,000 अशी माऊली गायक आता होणार नाही. पण ते मेल्यावर फक्त तिचं स्टेटस एकच दिवस ठेवलं महाराज लोकांनी. एक दिवस. दुसऱ्या दिवशी कोणी नाटक. मग आता लता दीदी सारखे जर एक दिवस स्टेटस ठेवतात तुमचं आपलं स्टेटस हो. आपल्याला बायको पाणी टाकत नाही राजे. आपलं स्टेटस काय रे. म्हणून विचार करा, देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. मग तुकाराम महाराज म्हणता गेला चिंतन करताना महाराज तुम्ही आणखी काही करता का. महाराज म्हणतात हो अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुण गुण गाई नावडी आणि ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाईन महाराज. आज परमार्थ खूप वाला महाराज पण भाव कमी झाला. एका सत्तेच्या ठिकाणी 2 सत्य झाले, 2च्या ठिकाणी 3 झाले पण भाव कमी होत झाला. तुकाराम महाराज म्हणतात गड्यात भावनेला गा आणि प्रेमाने गा. आणि प्रेमच नसलं तर देवाचं भजन करून काही फायदा नाही महाराज. प्रेम फार महत्वाचं. प्रेम गली में आया नहीं वो प्रेम गली में आया नहीं वो प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम की भाषा क्या जाने वो प्रेम गली में. प्रेमाने भजन करा महाराज. प्रेमाशिवाय काही नाही महाराज. पण प्रेम जर असलं ना देव प्रेमासाठी काही करते महाराज. विदुरा घरी दुर्योधनाचं एवढा पंचभव जेवण सोडून महाराज विदुरा घरी गेले. आणि विदुरा घरी जशी दरवाजात थाप टाकली महाराज. विदुर काकाची पत्नी स्नान करत होती. स्नान करता करता विदुर काकाची पत्नी आली महाराज. अंधार उघडला. विदुर काकाची पत्नी जेव्हा जेवण घालून खाऊ घालत होती देवाला तर केळाचं साल जे आहे ती विदुर काकाची पत्नी खात होती. आणि केळ जे सोली आहे ते स्वतः खात होती आणि साल देवाला खात होती.
तो घालत होती. इतकं प्रेम महाराज, प्रेमासाठी देव काही करते. गोपिका म्हणत महाराज प्रेमाले देवा तुला खूप सुंदर नाचता येते रे, तू जर सुंदर नाचला ना तर आम्ही तुला कब्बर ताक देऊ प्याले. प्रेमासाठी सांगून राहिलो महाराज, देव काही करते. जगाले नाचवणारा महाराज देव तो एका कब्बर ताक प्यासाठी नाचायचा महाराज. काही करते महाराज देव. मग आवडीने, मग आपण आवडीने घेतो की सवडीनं? हो, आपण आवडीने घेतच नाही महाराज, सवडीने घेतो. आपल्याला टाईम असला तर कीर्तनाला येतो, आपल्याला टाईम असला तर चिंतनाला येतो. देवाचं नामस्मरण आपण आवडीनं घेतच नाही महाराज, सवडीनं घेतो. पण आवडीनं आपण जितक्या आवडीनं मोबाईल पाहतो ना तेवढ्या आवडीनं देवाचं भजन करत नाही महाराज. मग आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे महाराज. मग आणखी काही न लागे मुक्ती धनसंपदा आणि संत संगती सदा. महाराज संसारात मागतच नाही तुकोबाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात काय, देवा संताची संगत फक्त दे. आणि संताची संगत जर असली ना तर आमचा उद्धार होईल, आमच्या जीवनाला सुगंध लाभेल. आपल्या भागात रंगराव महाराज सारखे संत झाले महाराज. महाराज जन्माला आले, आपला भाग हा सुगंधित केला बाबांनी. सगळं बारूलं भैरदेवपासून तर पंढरपूरपर्यंत, कौंडण्यपासून तर पंढरपूरपर्यंत, इकडे मुक्तेनगर रंगराव बाबासारखे संत आले. तर म्हणून संताचा संघ फार जरुरी आहे महाराज. आणि संगती 3 प्रकारची आहे. एक कुसंगती आहे महाराज, एक विसंगती आहे आणि एक सुसंगती आहे. कुसंगती म्हणतात महाराज, कुसंगे नाडाला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, माळकरी हिरा आहे तुमच्या गावातला, पण त्याला संगत लागली एखाद्या पेणाऱ्या खाणाऱ्याची, आणि त्याच्या संगतीत जर तो गेला तर तो त्याला माळ काढायला लावते महाराज. म्हणून ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडाला समजणं. पण कोणी महाराज जन्मताच दारूची बॉटल घेऊन येत नाही, तंबाखाची पुडी घेऊन येत नाही, कोणी गुटखा घेऊन येत नाही. त्याला संगतच महाराज गलत लागते. गलत संगत लागली की तो त्या मार्गाने चालते. हे झाली महाराज कुसंगती. आणि विसंगती, विसंगती संसारातही पाहिजे नाही आणि विसंगती परमार्थातही चालत नाही. तुमच्या गावाचा एक अंबिकापूरचा मुलगा होता आणि तो काम करणाऱ्या कर्नाटकमध्ये गेला. कर्नाटकमध्ये काम करत असताना त्याचा माळकरी मुलगा होता, चांगला बजेट बसला त्याचा, चांगला महिना कमवू लागला. पण ज्या मालकाच्या घरी राहत होता तो, त्याला 4 मुली होत्या. त्या 4 मुली उपवर असताना तो मालक जो होता, तो मालकाने त्याला चहा पिण्याला बोलावलं आणि चहा घेतला. म्हणीकडे माझ्या 4 मुली आहेत, तुला कोणती मुलगी पसंत आहे, कोणीही मुली संग लग्न कर, मी तुला मुलगी द्यायला तयार आहे. तो म्हणे नाही म्हणे, आमचं कसं जमीन नाही, तुम्ही कर्नाटकी आम्ही महाराष्ट्रीयन, तुमची भाषा आम्हाला समजत नाही, आमची तुम्हाला भाषा समजत नाही, आमचं जमणार नाही, आमची विसंगती होईल. तो म्हणा लागला 4-5 महिने 5-6 महिने महाराष्ट्रात राहिली की माझी मुलगी मराठी शिकून जाईल म्हणे. तो हो नाही करता करता तो तयार झाला महाराज. मग तयार झाला आणि रेल्वेत निघाला महाराज. रेल्वेत निघत असताना तुम्ही पहा, मध्य प्रदेश असो, हरियाणा असो, गुजरात असो, इकडे हिंदी भाषा चालते महाराज. यूपी असो, पण कर्नाटक, आंध्रा, तेलुगू या ठिकाणी त्यांचीच भाषा चालते किंवा इंग्लिश चालते. तुम्ही पहा बालाजीला गेल्या की काळे खट माणसं असतात आणि जिलबीसारखी कुरून 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 त्याचे शब्द असतात, आपल्याला काही समजत नाही काय म्हणतात तर. आणि त्यांच्या बाई काळ्या खट असतात महाराज, काला मिस काला, काळ्या खट असतात आणि ह्या जाळ्या जाळ्या बाया असतात बालाजीला. आणि त्या चाटी करतात. आणि चाटी केल्यानंतर त्यांना जर पाहिलं ना महाराज तर आपण 8 दिवस झोपत नाही महाराज अशा असताना. आणि त्या पोच देतात महाराज फोटो काढण्याकरता. पण आपल्या पतीला विचारतात, सांगा नारायण सांगा मी कशी दिसते, सांगा नारायण सांगा मी कशी दिसते, अशा बाहेर राहतात महाराज. मग तो निघाला पहिल्या स्टेशनवर. त्यांना विचारलं, हे स्टेशन कोणतं आहे? ते महाराज म्हणते सोनकंद्री, येनंद्री. त्याला वाटतं बा ठीक आहे, येनंद्री नावाचं स्टेशन असेल. पुढच्या स्टेशनवर जाते, हे कोणतं आहे? ते पुन्हा म्हणते महाराज येनंद्री. त्याला वाटलं बा आता आपल्या इकडे कासली बुद्रुक, कासली खुर्द, लाकोंडा बुद्रुक, लाकोंडा खुर्द अशी नसतं. मग त्याच्या पुढच्या स्टेशनवर जाते. मग तो विचारते हे स्टेशन कोणतं आहे? ते म्हणतेच. ते पुन्हा विचारते येनंद्री. तो म्हणते कडे आता तर लग्न झालं नवीन नवीन, हे आपले चेंडाने घेऊन राहिले. मग हाच गडी पहिलेच अंबिकापूरचा, गरम स्वभावाचा.
यानं तिला फटकन मारली महाराज. ती रडत बसली. तिनं त्याला विचारलं, सुरेंद्री तुम्ही का मारता? का मारता? त्याला भाषा समजत नव्हते महाराज. का? कारण विसंगती झाली. ती कर्नाटकी होती आणि हा महाराष्ट्रीयन होता. कानडीने केला मराठा घातारे, कानडीन केला मराठी भतार, एकाचे उत्तर एका नाही. विसंगती परमार्थातही नाही पाहिजे महाराज, संसारातही नाही पाहिजे. आणि तिसरी आहे सुसंगती. सुसंगती म्हणजे संत संगती. संगत संतान के करले, संतांच्या संगतीशी तुमचा उद्धारच नाही. संत विन प्राप्ती नाही अशी वेद देते गावी. हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संताचे. वाल्याच्या जीवनात महाराज सत्संगच घडला होता. वाल्याच्या जीवनात नारदाची भेट झाली. अरे वाल्या, ज्या लोकांसाठी तू अनिष्ट वापर करत आहे ते लोक तुझ्या सोबत आहे का? बस इतका सत्संग लाभला महाराज त्याला. आणि तो वाल्मिकी भगवानच झाला. कोणी याची कीर्ती वाढेली गहने आणि केले रामायण रामाआधी. म्हणून संतांची संगत फार जरुरी आहे महाराज. संतांच्या संगतीत गेला की त्याचा उद्धार झाला. तुमच्या जीवनात सुगंध येतो महाराज. गावबा नावाचा एक मुलगा होता आणि नाथ महाराजांच्या गावात त्याला सोडून गेला. सोडून दिल्यानंतर तो नाथ महाराजच्या घरी कोणी असले की नाथ महाराजाच्या घरी जाय. नाथ महाराज श्रीमंत होते. नाथबाबाच्या घरी गेला. नाथबाबाच्या घरी जात असताना नाथबाबाला म्हणे, मला जेवण पाहिजे, पण मला जेवण पुरणपोळीचं पाहिजे. त्या गावा नावाच्या मुलाला पुरणपोळी फार आवडत होती. मग नाथबाबा म्हणते का तुला पुरणपोळीचंच जेवण देतो, पण तू ज्या देवानं पुरणपोळी दिली त्याचं तू चिंतन कर, त्याचं भजन म्हण. तू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण, तुला पुरणपोळीच देतो. त्याला महाराज रामकृष्ण हरी म्हणेच ना. तो पुरणपोळी पुरणपोळी नाथ महाराज म्हणत पुरणपोळी नाही रे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण. मग तो विचार करू लागला आपल्याला पुरणपोळी कोण देते? नाथ महाराज. मग आपण नाथ महाराजाचं चिंतन करत. तो म्हणू लागला एकनाथ 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 नाम घेता सुख वाटेल चित्ता. एकनाथ नाम घेता ओ अनंत गोपाला जने नपुरेगा. एकनाथ 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 म्हणता म्हणता महाराज तो एक गावबा नावाचा मुलगा भावार्थ रामायणाचा लेखक झाला, संत झाला. इतकी संताच्या नावात पावर आहे महाराज. संताचं चिंतन करा, जीवनाचा उद्धार होईल तुमचा. संसारात महाराज देवा संतेनं मागतच नाही. संसारातलं काहीच नाही महाराज. संसार कसा महाराज, कधी आखू कधी लंबा, कधी आखू कधी लंबा, कोणाचाच पूर्ण झाला नाही महाराज. आज लोक भारतीय राजा होता महाराज, त्या भरत राजाच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडलं. मग संसारातच सुख असतं तर तो कशाला वनात गेला असता महाराज. 18 भार वनस्पती फळे फुले वडती. ज्या घरी स्त्रिया फुलं आणि राज्य संपत्ती हे सुख सांडणीया कासया योग सांगती. कशासाठी गेला असता महाराज. संसार हा कोणाचाच पुरा होत नाही. हा कधी लंबा कधी आखो.
आता आपल्या 75वा वाढदिवस झाला आपल्या देशाचा, रौप्य महोत्सव झाला 15 ऑगस्टला. मग पुऱ्या देशालाच साजरा केला महाराज. ज्याच्या घरावर किनाचा पत्र नाही, कौल नाही, त्याने झेंडा लावला. मग हा सण कोणाचा असते? हा देशवासियाचा असते आणि मुलीचा असते. मग एका शाळेत एक सूचना झाली, ऐका मुलांनो, ज्या मुलाला नवीन ड्रेस, चांगला ड्रेस असेल त्यांना चांगला ड्रेस घालून आणा, आणि ज्याचा जुना झाला असेल त्यांना फाटला असेल त्याचं शिवून आणा, आणि ज्यानं नशील त्यांना नवीन आणा. एक मुलगा होता महाराज, त्याला त्याचा ड्रेसच नव्हता. त्याला तो त्याच्या बाप्पाकडे गेला, म्हणे पप्पा पप्पा मला कपडेच नाहीत म्हणे उद्या 15 ऑगस्ट घालायले. त्याचे पप्पा म्हणे ठीक आहे. त्याच्या पप्पाने मला 13 तारखेला आठवण राहिले, पण 14 तारखेला 1,500 उसने घेतले आणि त्याने कपडे आणले. त्याला कपडे आणले, त्याने कपडे घातले. शर्ट बरोबर आलं महाराज, पण पॅन्ट जरा दादा गुडक्यासारखा झाला, लंबा. मग तो म्हणे बा आता हा जर घालून गेलो तर मुलं आपल्या चिडवतील, दादा गुडके आला, दादा गुडके आला, दादा गुडके आला. मग तो त्याच्या ताईकडे गेला, म्हणे ऐक ना ग ताई, माझा पॅन्ट 4 बोटं कापून देतं का? आणि त्याची ताई मालिका पाहून राहिली होती. मालिका पाहते ते म्हणे, मी मालिका पाहून राहिली, मालिका पाहिल्याशिवाय तर मी काही कापत नाही. मग तो तिथून त्याच्या आईकडे गेला, आई आई माझी पॅन्ट कापून देतं का गं, जरा थोडी मोठी झाली. त्याची आई म्हणे मला किती काम आहेत रे, स्वयंपाक करायला लागते, भांडी घासायला लागतात, सर्व काम करायला वेळ होईल. तो मग गेला बाजूच्या काकूजवळ. काकू होती आणि काकूला नेमकं 10 मिनिटाच्या अगोदर हाणलं होतं. काकूच्या घरी भांडण झालं होतं. काकू म्हणे हट जा निघून, मी नाही शिवत पॅन्ट. मग तो घरी आला महाराज, रडला रडला, पॅन्ट लटकून दिला आणि झोपून गेला. तो झोपी गेला महाराज. त्याच्या दिदीची मालिका संपली. ती मालिका संपल्यानंतर त्या एकुलता एक भाऊ आहे, 4 बोटं कापायला टाईमच काय जाते. ते गेले महाराज, तिने 4 बोटं कापला, कापून तिनं ठेवून दिला. ते तिच्या घरी तिच्या रूममध्ये चालले गेले. मग तिच्या आईले तिचे कामधंदे संपल्यानंतर म्हणे बा एकटाच तर मुलगा आहे आपल्याला, लोकांना नवस केल्यावर होत नाही, आपल्याला झाला. मग ते गेले, तिनं 4 बोटं कापला, तिनं कापून ठेवून दिला. मग काकूला चेवाला 1 वाजता. काकू म्हणे गडा आपण याचा पॅन्ट जर कापून नाही दिला तर हा आपल्याला दुकानात जाणार नाही, साखर आणणार नाही, दूध आणणार नाही, आपले पंचायत होईल. मग काकूही गेले. काकूनही तो पॅन्ट 4 बोटं कापला महाराज. मग सकाळी त्यांना आंघोळ केली मुलांना, आणि शर्ट घातलं आणि पॅन्ट घालायला गेला महाराज. तो चड्डा राहिला असते, तो झाला चड्डम. तो चड्डम झाला महाराज. बस संसाराचं गणितच असं आहे. संसाराचं गणितच असं आहे महाराज. कधी लंब कधी आखो कधी लांब, पोराचा पुरा होत नाही. म्हणून महाराज संसारात काही भांगतच नाही. आणि शेवटी महाराज म्हणतात कडे हे सगळं सत्संग करत असताना तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावी आम्हाशी. तुझी सेवा करता आम्हाला बार बार जन्माला घाल, आम्ही बार बार जन्म घेऊ आणि बार बार सेवा घेऊ. एकदा सुंदर असं भजन म्हणा सगळेजण. आता टाळ्या वाजवा, वदर हात करा, हार वर करा. तुलेले हरे काला विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरे काला विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरे काला विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरे काला विठ्ठल पांडुरंगा,